नमस्कार. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एक विषय मिळालाच आहे लोकांना. काय म्हणायचं आहे त्याला? खमंग म्हणायचं आहे, चवदार म्हणायचं आहे किंवा खळबळजनक वगैरे असे शब्द आहेत. 4-5 वर्षाच्या चिमुरडीवर एका 60-65 वर्षाच्या इस्मानं बलात्कार केला आणि तिला ठेचून मारलं गोठ्यात. आणि मग सगळा तो तथाकथित आक्रोश उभा राहिला. हे दर 15 दिवसाला, 10 दिवसाला, 100 दिवसाला, 3 महिन्याला, 4 महिन्याला घडतच असतं. कुठली तरी घटना एक उघडकीला येते आणि माणसं त्यात माणसांमधलीच विकृती शोधतात आणि बोंब मारायला सुरुवात करतात. अर्थात चांगली गोष्ट आहे, या गोष्टीचा निषेध होतो, तीव्र विरोध होतो. हे फार छानच आहे. म्हणजे माणसातलं माणूस पण जिवंत असल्याचा पुरावाच आहे हा. पण माणसाचं माणूस पण जे जिवंत आहे त्यात बलात्कार या शब्दाचा किंवा खून या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि जागा काय हे शोधलं पाहिजे पुन्हा पुन्हा. या घटना पुन्हा पुन्हा घडतात आणि तसा आळाच बसत नाही कधीच. तर गंभीर प्रश्न निर्माण होतो की हे बलात्कार आणि असे यांना आळा बसणार आहे की नाही कधी. माणसाचे काही प्रयत्न चालू आहेत का त्या बाजूला? किंवा माणसं ठामपणे आता फार स्वतःला आधुनिक समजतात, फार विकसित समजतात, फार थेट विधानं करतात, काहीही बोलतात कुणाबद्दलही. सोशल मीडियानं तर ती सवलतच मिळाली आहे. कुठलीही तुकारा उठून कुठलाही काही अभ्यास नसताना कोणाच्याही विरोधात काही बोलत राहतात. याचा अर्थ ते थेट विधानं करतात. मला याच समाजाला प्रश्न विचारायचा आहे, मग थेट बलात्कार संपू शकेल की नाही? आणि बलात्कार ही प्रत्यक्ष घटना आहे, घडलेली घटना असते बलात्कार. पण हा मेंदूत घडत असतो ना बलात्कार. मग या बलात्काराचं थांबवण्याचं काही करता येईल का? मेंदूतले बलात्कार नेहमीप्रमाणे मग अशा चर्चा होत राहतात आणि काय चालू आहे समाजात याच्यावर बोललं जातं आणि लोक गप्पा मारतात, खूप चर्चा करतात आणि या सगळ्या गप्पांचा शेवट फार मजेशीर असतो. फार कठीण आहे बुवा या समाजाचं, असं कोण म्हणतात? ही माणसं, गप्पा मारणारी माणसं. गंमत अशी आहे की यातनं एक कंसातला गुप्त ध्वनीत होणारा अर्थ असा असतो, फार कठीण आहे बुवा या समाजाचं. तर असं वाटतं जणू हे आभाळातनं टपकलेत परकरातनं, हे वेगळेच आहेत समाजाबाह्य, समाजापेक्षा वेगळे आहेत आणि समाजाबद्दल ते काळजी व्यक्त करतात की फार कठीण आहे समाजाचं. त्यांना ते कळलेलं असतं बरं का. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा निघतो की समाजाचं कठीण आहे आणि चर्चा इथं थांबते. समाजाचं काय कठीण आहे याच्यावर हे चर्चा करणारे लोक पुढे चर्चा करत नाहीत. त्यांचं साधं मत असतं, बलात्कार झाले ही वाईट घटना आहे, काय होणार माहित नाही बुवा, कसं होणार माहित नाही बुवा, अशा वाझोट्या काळज्या करून चर्चा थांबतात. या देशात ते सतत घडत आलंय. अधिकृत आकड्यांनुसार भारतात एका मिनिटाला 60 सेकंदाला 3 बलात्कार होतात. 20 सेकंदाला कुठली ना कुठली बाई बलात्कार नावाच्या गोष्टीला बळी पडते. आणि तुम्ही जर तो सरासरी काढली तर लक्षात येईल की बलात्कार झालेल्या कोवळ्या मुली ज्या असतात, लहान वयाच्या मुली, यांचे शक्यतो खून होतात. ते कठवा प्रकरण गाजलं होतं काश्मीरमधलं. देवळातल्या पुजारीने देवळात येऊन एका मुसलमान लहान मुलीवर बलात्कार केला होता. आणि आणखी एक आहे, भारतात बलात्कारात जातही शोधली जाते. बलात्कार करणारा कोण,
आणि बलात्कार कोणावर झाला, तर या दोघांच्या जाती शोधल्या जातात. आणि मग त्या पद्धतीचा फोकस केला जातो बातम्यांवर. तो आत्ताच्या केसमधला कांबळे आहे. हा कांबळे चांबाराचा आहे, महाराचा आहे, माहीत नाही अजून. झालंय असेल माहीत लोकांना. आणि जो बलात्कार करणारा, ज्या आडनावाचा माणूस आहे, त्या एकूणच समाजाला, त्याच्या जातीला, त्याच्या धर्माला बदनाम करायची प्रथा आहे. आणि मग टीव्ही मीडिया ज्यांच्या हातात आहे किंवा वर्तमानपत्र ज्यांच्या हातात आहे, सोशल मीडियावर ज्यांचा कब्जा आहे, सोशल मीडिया भारतातला अंबानी चालवतो हे लक्षात घ्या. आणि ट्रोलिंग करणारे लोक हे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत. यांना कोणाला वाचवायचं, काय करायचं. आपल्याकडं ती जात आहे. बलात्काराला भारतात जात आहे. बलात्कार सुद्धा जातीतनं सुटलेलं नाही. बलात्काराची जात आणि बलात्कार होणाऱ्याची जात असं दोन्ही शोधलं जातं. म्हणजे बलात्कारात जातकारण आहे, धर्मकारण आहे. का होतात बलात्कार याचा शोध कुणी घेत नाहीये. बलात्कार का होतात? एवढा पुढं आलेला समाज, एवढा आधुनिक समाज, एवढा विकसित समाज, विचारधारांनी माखलेला समाज, तुम्ही कुठल्याही विचारधारेच्या, असं काही बिघडत नाही. ते डावे, उजवे, आंबेडकरवादी, गांधीवादी, साम्यवादी, समाजवादी, काही असा, हिंदुत्ववादी, इस्लामवादी, ख्रिश्चनवादी, जैनवादी, बुद्धवादी, खूप वाद आहेत. या सगळ्या वाद्यांमध्ये बलात्कार ही जुळून येणारी गोष्ट आहे. मराठीत त्याला कॉमन गोष्ट म्हणतात. बलात्कारात जात शोधली जाते, बलात्कार करून घेणाऱ्यांमध्ये जात शोधली जाते, पण बलात्काराची जात नाही शोधली जात. गंमत अशी, बलात्काराला जात नाही. बलात्काराची जात एकच आहे, स्त्री असणं आणि पुरुष असणं. स्त्री असणं हे बलात्कार होण्याचं प्रतीक आहे, पुरुष असणं हे बलात्कार करण्याचं प्रतीक आहे. एका अक्षराचा फरक आहे. बलात्कार दोन्हींच्या डोक्यात आहे. आणि वाईट वाटतं ते स्त्रियांचं वाटतं जास्ती. मानसशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस जन्माला येतो तर त्याच्या नेणिवेत, मराठीत त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात, त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्या नेणिवेत, नेणीव हा शब्द पाठच करा, कारण हा माझ्या व्हिडिओजमध्ये येत राहणार कायम. आणि तेवढे प्रगल्भ व्हा कधीतरी. नुसती जाणीव, अनुभूती, अनुभव वगैरे शब्द नाही आहेत. नेणीव हा महत्त्वाचा शब्द आहे. नेणीव म्हणजे तुमच्या कृत्यांच्या नोंदी असण्याची जागा मेंदूतली, ती सतत जिवंत असते. तुमच्या कृत्यांच्या आणि तुम्हाला वाटणाऱ्या विचारांच्या नोंदींची जागा, एक विचार कायमचा असतो, तिथं नेणीव आहे, तो म्हणजे आपल्याला मृत्यू येणार आहे. हा विचार माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत पूर्णपणे जिवंत असतो त्या नेणिवेत. माणूस प्रत्येक कृती भीतीपोटी करतो, लक्षात घ्या. जगण्याच्या भीतीपोटी माणूस जगण्यातली प्रत्येक कृती करतो. भीती ही माणसाच्या जगण्याची प्रेरणादायक जननी आहे. जननी म्हणायला पण हरकत नाही, खरं तर तो जणणं असा शब्द आहे. भीती ही फार महत्वाची गोष्ट आहे जगातली. भीती कशाची? तर मृत्यू येईल याची भीती. आपल्याला मृत्यू येईल याची भीती. माणसाला मृत्यू नको असतो, मृत्यू येईल या भीतीतनं माणूस जगण्याची धडपड करतो. जगण्याची धडपड म्हणजे सगळ्या जगाचा पसारा. तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही नोकऱ्या करता, तुम्ही हमाल्या करता, तुम्ही कष्ट करता, तुम्ही निवडणुका लढता, तुम्ही पुढारी होता, तुम्ही संघटना बांधता, तुम्ही धर्म काढता, तुम्ही जाती काढता, तुम्ही काल्पनिक देव शोधता. हे सगळं मृत्यूच्या भीतीतनं घडलेलं आहे माणसाच्या जगात. गुन्हे सुद्धा माणसं मृत्यूच्याच भीतीतनं करतात. माणूस दुसऱ्याला मारतो ना, खून करतो ना दुसऱ्याचा, हा मृत्यूच्या भीतीतनं करतो. आपण मरू नये म्हणून दुसऱ्याला मारायचं.
तुमची राष्ट्रव्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे, तुमचं देश व्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे. माणूस शेतीसुद्धा मृत्यूच्या भीतीनं करतो, कारखाने चालवतो, सगळं. माणसाचं प्रत्येक कृत्य मृत्यूच्या भीतीतून चालतं. मृत्यूची भीती लांब ठेवता येणं, मृत्यूच्या भीतीतनं मुक्त राहता येणं, मृत्यूच्या भीतीपासून पळता येणं, याच्यासाठी माणूस कष्ट करतो, स्वतःला विसरतो. स्वतःला विसरायचा प्रयत्न करणं म्हणजे मृत्यूला विसरायचा प्रयत्न करणं. माणूस बलात्कार यातनंच करतो, गुन्हे यातनंच करतो, चोऱ्या यातनं करतो. थोडा वेगळा मुद्दा बोलायचा आहे तर मृत्यूची भीती आहे ना, तर स्त्रिया जेव्हा जन्माला येतात ना, भारतातल्या, आपण भारताबद्दल बोलू बरं का, ते जगाचं धुणं थोडं थांबूच आहे, मला पण रस आहे त्यात, पण थांबूच जरा. आपण फक्त भारत नावाचं आत्ता जो नकाशा आहे ना त्याच्यावर बोलू आणि आत्ताच्याच नकाशावर बोलू. ते मागचं जाऊ दे, 47च्या आधी काय होतं वगैरे, आत्ताच्या नकाशाबद्दल बोलू, कारण याही नकाशाला 78 वर्ष होऊन गेली तर हा नकाशा राहणार आहे. म्हणजे मोदीनं काश्मीर चीनला नाही, पाकिस्तानला नाही दिला आणि सगळे आसाम बिसाम राज्य आहेत, काय त्यांना म्हणतात, पूर्वोत्तर राज्ये, 7 भगिनी, हे जर चीनला नाही दिलं आणि दक्षिण भारत नाही तोडला तर भारत हा अखंड राहणार आहे. ते अखंड भारत पाकिस्तान वगैरेसह ती गेली आता संधी, कारण ती RSSची ती फक्त खेळी आहे. RSSला ते काही करायचं नाही. नाही ते एवढं मोठं सैन्य आहे त्यांचं, ते चड्डीधारी, ते जाऊन पाकिस्तानला सहज जिंकू शकलं असतं, अफगाणिस्तानलाही जिंकू शकलं असतं, म्यानमारलाही, बांगलादेशलाही जिंकू शकलं असतं, नेपाळला जिंकू शकलं असतं, भूतानला जिंकू शकलं असतं, श्रीलंकेला. हा अखंड भारत त्याच्यात रूप नाही. माझं त्यांना पाठिंबाच आहे. हे असला एवढा मोठा अखंड भारत झालाच पाहिजे, माझा स्वतःचा पाठिंबा आहे त्याला. पण ते होणार नाही, कारण त्यांचं ते फक्त हत्यार आहे. लोकांना असं खेळणं द्यायचं, गुंगून ठेवायचं आणि द्वेषच पसरवायचं, हे RSSचं काम आहे. दुसरं काही काम केलेलं नाही या देशात RSS. तर अखंड भारताचं ते जे बाईचं चित्र असलेले दाखवतात, त्याला भारत माता वगैरे म्हणतात, आणि ते चित्र, तर माझंही स्वप्न तेच आहे, अखंड भारत झालं पाहिजे. पण ते नाही करणार आहे. तर आता आपण आपल्या नकाशापर्यंतच बोलू. आत्ता जेवढं अस्तित्वात आहे, आजच्या तारखेला जो अस्तित्वात आहे, या भारतात काय चाललंय याच्यावरच बोलू. गमतीचा भाग असा आहे की या भारतातल्या स्त्रिया जन्माला येताना, जन्माच्या पहिल्या क्षणापासून बाईच्या नेणिवेत 2 गोष्टी असतात. मानवी पातळीवर तिला पण देणगी मिळाली आहे निसर्गाकडनं, की तिच्या नेणिवेत मृत्यूची भीती असते कायम. आपण कधीही मरू, आपण कधीही मरू, आपण कधीही मरू, आपण कधीही मरू. तर मरायचं नाही तर जगायचं आहे आपल्याला, ही भीती तिला घालून ठेवलेली आहे. ती एक भीती 100% असते तिच्या मनात, मेंदूत, नेणिवेत. ती माणूस म्हणूनच आहे, पण तिच्या मनात, भारतात स्त्री म्हणून जन्माला यायचं असते, तर भारतातल्या स्त्रियांना एक भोग कायम भोगावा लागतो. तिच्या नेणिवेत एक भीती कायम असते, आपल्यावर बलात्कार होईल. जन्माला आलेल्या पहिल्या क्षणाची स्त्री तर मरणाच्या आधीच्या 100 वर्ष पूर्ण करून मरणाच्या आधीच्या शेवटच्या क्षणाची स्त्री, हिच्या प्रत्येक श्वासात आपल्यावर बलात्कार होईल ही गोष्ट असते. भारतातली स्त्री 2 भीती घेऊन जन्माला येते आणि त्या दोन्ही भीत्यांसह मरते. तिची मृत्यू बद्दलची भीती जी निसर्गानं तिला दिली आहे, ही ती मेल्यावरच संपते. अर्धा तास मेंदू जिवंत असतो म्हणे मेल्यावर सुद्धा, तर ते पुढचा अर्धा तास कोणी पाहिला, ते खड्ड्यात गेला. ते शेवटचा श्वास घेते ना, त्यात तिच्या मेंदूत मृत्यूची भीती असतेच, मरतानाच्या क्षणी सुद्धा. आणि गंमत अशी आहे, मरतानाच्या तो क्षणी सुद्धा तिच्या मेंदूत आपल्यावर बलात्कार होण्याची शक्यता आहे, आपल्यावर बलात्कार होईल ही भीती असते. या 2 भीत्या तिच्या मनात, मेंदूत, नेणिवेत अखंड राहतात तिच्या आयुष्यभर. हे भारतीय स्त्रीचं वैशिष्ट्य आहे. आपलं ठरलंय फक्त भारतापुरतं बोलू, जगाची धुणी नंतर देऊ. भारतातल्या स्त्रिया बलात्काराच्या भीतीतच आयुष्य काढतात. वय वर्ष पहिला क्षण,
आणि वयवर्ष पूर्ण 100, या सगळ्या कालावधीतलं कुठलंही वय घ्या, कुठलंही वय घ्या. 1 महिन्याची पोरगी, 2 महिन्याची पोरगी, 1 वर्षाची पोरगी, 10 वर्षाची पोरगी, 5 वर्षाची पोरगी, 4 वर्षाची पोरगी, 20 वर्षाची पोरगी, 30 वर्षाची पोरगी, 50 वर्षाची पोरगी, 100 वर्षाची पोरगी, पोरगी कुठल्याही वयाची असो, तिच्यावर बलात्कार होण्याची शक्यता तिच्या मेंदूत कायम आहे. आणि बलात्कार होतात सुद्धा कुठल्याही वयातल्या स्त्रियांवर. बलात्काराच्या भीतीत बाई जगत राहते आयुष्यभर. बलात्काराच्या भीतीतच भारतातल्या बाईला जन्मावं लागतं आणि मेल्यानंतरच ती बलात्काराच्या भीतीतून मुक्त होते. तिचा जेव्हा शारीरिक मृत्यू होऊन जातो, कुठल्याही वयात असो, आपण 100 धरलेलं आहे साधारण भारतीय माणूस जगतो म्हणून. शतकभर जगतात भारतीय माणसं असं आपण गृहीत धरू. जगतात की नाही तर नंतर बघू, त्याची कारणं आणखी वेगवेगळी आहेत, पण शतक आपण धरलंय गृहीत मानवी समाजानं. तर शतकभर ती बलात्काराची भीती गृहीत धरूनच जगते. आपल्यावर कुठल्याही क्षणी बलात्कार होऊ शकतो. आणि प्रत्येक स्त्रीला तुम्ही पुन्हा वर्गवाऱ्या तयार केलात. उच्च वर्ग, मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, काही वर्ग असू द्या, कुठल्याही वर्गातल्या स्त्रीमध्ये वर्गीय भेद नाही. बलात्कार होण्याची आपल्यावर शक्यता आहे, ही भीती मात्र अतिशय समान पातळीवर आहे. त्यात गरीब श्रीमंत लागत नाही, त्यात जात कुठली लागत नाही, त्यात धर्म कुठला लागत नाही, काही नाही. कुठल्या देवाची भक्ती करता, काही लागत नाही. ती भीती कॉमन आहे. सगळ्या जातींच्या, धर्मांच्या, वर्गांच्या, गावांच्या, प्रदेशांच्या, भाषांच्या, या सगळ्या भेदांच्या बाहेर एक भीती अखंड आहे स्त्रियांच्या मनात, आणि ती देशभर आहे. ती म्हणजे आपल्यावर बलात्कार होईल. फार महान देश आहे म्हणा. फार आरत्या ओळून घेतात बुडाभोवती. फार साधू संतांच्या भूम्या आहेत, एवढे संप्रदाय, एवढे विचार आहे, अमुक आहे, तमुक आहे, घ्या आरती ओळून. स्वतःच्या हातात आरतीचं ताट घेतलंय आणि स्वतःच्या मागच्या बुडाभोवती उलट्या हातांनी आरत्या ओळून घेत आहेत. कशात आहे? महान देश आहे, विचारवंतांचा देश आहे, आणि इथं सगळे बलात्कारी आहेत का? होय. या देशाच्या संस्कारांमध्ये चुकलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे इथं स्त्रियांना तुझ्यावर कधीही बलात्कार होईल आणि झाला तर तुझ्यावरच बलात्कार होईल अशा संस्कारांनी जन्माला घातलं जातं तिला. आणि बलात्कार करणारे कोण आहेत? पुरुष. मी काल परवा गप्पांमध्ये उल्लेख करताना म्हणालो की भारतातल्या स्त्रियांना 2 प्रकारच्या भीत्यांसह जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. एक म्हणजे मृत्यूची भीती निसर्गतः, आणि दुसरी आपल्या हयातीत कधीही आपल्यावर बलात्कार होऊ शकतो ही भीती बाळगतच स्त्रिया जगत राहतात. आणि मग बोलता बोलता विचार करता करता लक्षात आलं पुरुष, आणि त्यावेळेस मी असं विधान केलं सुरुवातीला की पुरुषाला मात्र या भीतीतनं मुक्तता आहे, बलात्कार न होणं. त्याला फक्त मृत्यूच्या भीतीसह जगावं लागतं आणि बलात्कार होण्याची भीती त्याला नसते. भारतीय स्त्रियांना ज्या 2 भीत्या बाळगाव्या लागतात जगेपर्यंत, ती भारतीय पुरुषाला नाही भोगावी लागत. आणि गप्पा मारता मारता हळूहळू माझ्याच लक्षात येत गेलं की आपण चुकलेलो आहोत. भारतीय स्त्रियांना जसे 2 भीत्या आहेत, एक मृत्यूची भीती आणि दुसरी बलात्कार होण्याची कधीही शक्यता आहे अशी जी भीती आहे, त्यात भारतीय माणूस तोही स्वतः 2 भीत्यांनी जगतो. त्याच्याबरोबर आपण कधीतरी मारणार आहोत ही क्रमांक 1ची भीती असते. पण त्याच्या मेंदूत आणखी एक भीती असते, आपल्याकडनं कधीही बलात्कार होण्याची शक्यता आहे. स्पष्ट अर्थ असा आहे, आणि थोडं खुलत बोलू, भारतीय स्त्रिया ह्या बलात्कार करून घेण्यासाठी संस्कारित केल्या जातात असा अर्थ निघतो. तसंच आहे तुमच्या सामाजिक वातावरण, शैक्षणिक वातावरण, तुमच्या घरातलं वातावरण, तुमच्या नातेसंबंधातलं वातावरण, सगळं तसंच आहे. संस्कारच तसे आहेत. बलात्कार करून घेण्याचे संस्कार आहेत तिच्यावर, पुरुषावर बलात्कार करण्याचे संस्कार आहेत.
पुरुष कधलीही संधी मिळाली तर कुठल्याही क्षणी कोणावरही कुठल्या वयोगटाचा असो, पुरुषही कुठल्या वयोगटाचा असो आणि स्त्री कुठल्या वयोगटाची असो, बलात्कारच करणार. संधी मिळाली की बलात्कारी लोक आहेत. कायदे आणि सामाजिक दडपण आहेत थोडी म्हणून पुरुष नियंत्रणात आहेत. आणि पुरुषाला बलात्काराच्या संधी आहेतच. बलात्कार होतातच. मिनिटाला 3 बलात्कार होतात या देशात. पण मग पुरुषांचा बलात्कारीपणा कुठं कुठं दिसतो आणि स्त्रियांचा बलात्कार करून घेण्याचा पणा कुठं कुठं दिसतो. तर स्त्रिया आपल्याला स्त्री म्हणून जेव्हा समाजात सादर करतात, मी स्त्री आहे, हे भारतीय स्त्रीचं चुकलेलं आहे. ती मेकअपचे थर काय लावणार, दागिन्यांचे थर काय लावणार, कपड्यांचे थर काय, चपलांचे थर काय, नखऱ्यांचे थर काय, अमुक आणि तमुक आणि तथाकथित स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली ती स्वतःला सादर करते या समाजाला, मी स्त्री आहे. तर स्त्री असण्यात सौंदर्य आहे वगैरे मान्य आहे. पण स्त्रीचं सौंदर्य इतरांनी फक्त लैंगिक वापरासाठी वापरावं हा अर्थ असू शकतो का? तिला माणूस म्हणून काही सन्मान आहे की नाही, हे जरा कळायला कठीण पण आहे बरं का. मी याच्यावर हजारो वर्ष बोबलत आलो, काही फरक नाही पडलेला, कळतच नाही लोकांना. स्त्रीच असणार हे मला पण मान्य आहे, पण तिच्यावर बलात्कार नसतो करायचा, तर तिला माणूस म्हणून सन्मानानं वागवायचं असतं. हे स्वतः स्त्रियांना आणि पुरुषांना कळालंय का इथल्या? तर ती स्त्री म्हणूनच स्वतःला सादर करते. ती कंबर काय दाखवेल, ती पाठीचे तुकडे काय दाखवेल, छाताडाचे तुकडे काय दाखवेल, नखरे काय करेल, हे दागिने ते दागिने, डोळे, काजळ, मेकअपचं सामान, नखऱ्याचं सामान, सजावटीचं सामान, सजावटीची लथपथ भरलेली स्त्री वस्तू, स्त्री वस्तू, बलात्काराची वस्तू, लैंगिकतेची वस्तू, भोगाची वस्तू, वासनेची वस्तू, अशी स्वतःला स्त्री सादर करणार. आणि वाद घालत बसायचे मग, जीन्सची पॅन्ट घालावी की नाही, साडी घालावी की नाही, बुरका घालावी की नाही, ते काय घालतात की ते काय तो शब्द आहे तो, ते काळं पडकं बांधतात आता. याच्यावर वादही घालत बसायचे. यातही पुन्हा स्त्रियांचा अपमान आहे बरं का. म्हणजे स्त्रीनं काय घालावं हे तिला स्वातंत्र्य तसं नाहीये. तिनं घालायचं ना तर ती स्वतःच ठरवते की आपण जगाला देखणं दिसलं पाहिजे, आपण छान दिसलं पाहिजे. या संस्कारात ती वाढलेली आहे किंवा वाढवलंच जातं. तिचे काजळं तिटं बिटं लावून डोळे बिळे काय काय ते. आता तर आणखी थर आलेत, मग तेलकटच मेकअप केला जातो म्हणजे आत्ताची फॅशन आहे वगैरे वगैरे. हां, मग ते काहीतरी ते करतात, प्लॅस्टिक मोल्डिंग काय करतात थोबाडाचं देहाचं. नुमाइश करणं असा शब्द आहे याला. स्वतःची नुमाइश करायची, स्वतःलाच ताटात ठेवायचं आहे का आणि पुरुषी व्यवस्थेच्या समोर ठेवायचं की मी वाढलेलं आहे तुम्हाला स्त्री म्हणून, माझ्याकडं बघा, माझ्याकडं बघा, मला सुंदर म्हणा, मला सुंदर म्हणा, आणि संधी मिळाली तर मला वेश्या करा, नाही तर संधी मिळाली तर माझ्यावर लाईन मारा, नाही तर संधी मिळाली तर माझ्यावर बलात्कार करा. असली गाढ व्यवस्था आहे. तिच्या संस्कारात तू स्त्री आहेस आणि वापरायची लैंगिक वापरायची वस्तू आहे हे शिकवलं जातं. हे पाच तुम्ही तुमच्या कुठल्याही तिच्या श्वासाचा बघा, तिला स्त्री म्हणूनच घडवलं जातं की तुझ्यावर बलात्कार होण्याची शक्यता आहे, तू लैंगिक वापराची वस्तू आहे. हे संस्कार आहेत. ती मानव व्हायला तयार नाही, माणूस व्हायला तयार नाही. ती पण होत नाही, हे तर मानतच नाही. हे बसलेलेच आहेत हत्यारं घेऊन, झेंडे उभेच आहेत त्यांचे, झेंडा उचार हे आम्हाला कशासाठी? बलात्कार. ते लाईनी काय मारतील, चौकात उभे काय राहतील, पोरी पण संध्याकाळी सजून बिजून चौकात न जातील. घरात करमत नाही, काय करायचं बसून बसून. थोडे पाय मोकळे करायचे, पाय मोकळे करायचे की वासना मोकळ्या करायच्यात. आणि हे जे मी बोलतोय ना, हे माझं तत्वज्ञान नाही बरं का, हे तुमच्याच समाजाचं तत्वज्ञान आहे.
तुम्ही तयार केलं स्त्रीला सन्मानानं वागवलं पाहिजे म्हणून. स्त्रीला आदर द्या, स्त्रीवर बलात्कार नाही झाले पाहिजे. आणि घटना घडल्या की तुम्ही आपटतात ना, तुम्ही ध्वनीतच करता ना, आम्हाला ही घटना नाही आवडली म्हणून. मग ही घटना का घडते नाही का शोधायचं. तुमच्या संस्कारांमध्ये गडबड आहे असं नाही का वाटत तुम्हाला. घाणेरडे आहात तुम्ही, हे नाही का लक्षात येत तुमच्या. आणि घाणेरडे लोक उठून आंदोलन करतात. ते जेव्हा मी असल्या बलात्कार झाल्यानंतरच्या गर्द्या पाहतो तेव्हा लक्षात घेतो यांच्या मेंदू तपासून पाहा, यांच्या मेंदूत स्त्री म्हणून काय प्रतिमा आहे. ते जे बसलेले असतात ना, त्या गुन्हेगाराला फाशी द्या, फास्ट ट्रॅक कोर्ट नावाच्या ढोंगात त्याला शिक्षा द्या. फास्ट ट्रॅक कोर्टच नाहीये, त्याच्यावर यायचंच आहे अजून. पोलीस आणि न्यायालय आणि सरकार आणि समाज आणि पुरुषाला घडवलेलंच आहे बलात्कार करण्यासाठी. आपल्या घरांमधले संस्कार चुकलेत. स्त्रीवर स्त्री म्हणून केलेले जाणारे संस्कार आणि पुरुषांवर पुरुष म्हणून केलेले जाणारे संस्कार, याच्यात बलात्कार हा शब्द सर्वसामान्य, पुन्हा मराठीत कॉमन आहे. स्त्रियांना ज्या पद्धतीनं आपण वाढवतो त्यात लक्षात घ्या, कुठलीही स्त्री कधीही कुठल्याही क्षणी बलात्कारासाठीच आहे अशाच पद्धतीची स्त्रीची घडण आपल्या देशात होते. आणि पुरुषाची घडण तू कुठल्याही क्षणी बलात्कार करण्याची शक्यता आहे अशीच होते. आणि मग बलात्काराचे मुद्दे खूप आहेत. लाईनी मारणे, एक बायको असताना दुसरी बायको करणं, एक प्रेयसी असताना दुसऱ्या प्रेयस्या करणं, एकाच वेळेस विक्रम करणं, खूप स्त्रिया भोगण्याचे विक्रम करणं. तेव्हा ते तर उघडपण आहे. मग आता उदाहरण सापडलं होतं उघड म्हणून आपण ते नाव घेऊ, बघू. पण आपण ते सगळे तेच आहोत. उदाहरणार्थ तो संजय दत्त, त्याचा पिक्चरच आला आणि त्यानं सांगितलं मी इतक्या स्त्रिया अनुभवल्या म्हणून. प्रश्न पडला की नाही तुम्हाला, ह्या कोणाच्या स्त्रिया होत्या, कोण होत्या आणि एक एकदा कशा त्यासाठी त्याच्या खाली झोपल्या, त्या कोण होत्या, त्यांची काय मजबुरी आणि लाचारी होती आणि याची काय गरज होती. त्यानं उघडपणे सांगितलं ना. असे सगळे जाऊत आपण. लय भारी आहे ते. संजय दत्तनं बोलला म्हणून तो महात्मा. पण हे जे न बोललेले महात्मे बसलेत ना आपल्या भोवती, त्यांचं काय करणार आहोत. विक्रमच्या विक्रम करणारे स्त्रिया, जन्माला आलो तर स्त्रिया भोगण्याच्या विक्रमांचे ते प्रकार चालतात. आणि स्त्रिया पण आहेत विक्रम करून घेणार आहे, माझे एवढे झाले म्हणून. ते हे जर लैंगिक वासनांद खेळ आहे त्याचं काय करणार आहोत. याच्यावर ते झालेच संस्कार, तिच्यावर पण झालेत बलात्काराचे संस्कार किंवा नर अंगावर घेण्याचे संस्कार, ह्या माद्या अंगाखाली घेण्याचे संस्कार. माद्या आणि नरांचाच खेळ चालू आहे ना. 2026 साली भारतातली माणसं झालीत का, ह्युमन झालीत का, मानव झालीत का. आणि त्यांच्यात एकमेकांबद्दल सन्माननीय आहे का. स्त्री दिसली तरी न वळून पाहणारे पुरुष इथं आहेत का. आणि स्त्री आपल्याकडं पाहावं म्हणून पुरुषांसाठी व्याकुळ होणार नाहीत अशा स्त्रिया आहेत का. ते नखरे का करतात. जशा आहोत त्या सौंदर्याच्या काय कल्पना आहेत. कशाला लागतात सौंदर्याच्या कल्पना. वासनांचा खेळ येतो. जरा बरं दिसतं म्हणे, स्वतःला बरं वाटतं. काय बरं वाटतं तुम्हाला. लिपस्टिक लावण्यात काय बरं वाटतं, रंगरंगोटी करून घेण्यात काय बरं वाटतं. आणि तुम्ही वेसवांना नावं ठेवणार. वेसवा वृत्ती तुमच्यातली जातच नाही बायांनो, आणि पुरुषांमधली पण नाही जाते. त्यानं बलात्कार होतात. आणि मग बलात्कार झाला की तेवढे बुडं आपटत बसायची आणि मग सह्याद्रीच्या मापाची किंवा हिमालयाची मग मापाची टेंगळ ढुंगणाला आणायची आणि चालू जगणं. आणि आपण एकदा प्रतिक्रिया झाली की झालो आपण समाजकार्य करते. बलात्कार होणे वाईट आहे, बलात्कार चूकच असतात, किती भयानक ना, किती वाईट ना. आणि काय होणार आहे कळतच नाही. खूप कठीण झाले. काळच बदललाय, काळ नाही बदललेला. बलात्कार खूप वर्ष इथं आदिम काळापासून, त्याच्यावर नाही मात करता आली अजून. त्याच्यावर मात करण्याचे संस्कार समाजानं शिकवलेत, अंमलात नाही आले, अजूनही नाही अंमलात आले. समाजानं शिकवले बरं का बलात्कार करू नये. समाजानं शिकवले वस्त्यांमध्ये वेश्यावस्त्या नसाव्यात. लाईनी मारणं हे बलात्कारी वृत्तीचं जसं लक्षण आहे, अनेक बाया अनुभवणं किंवा अनेक पुरुष अनुभवणं
हे जसं बलात्कारी वृत्तीचं लक्षण आहे, तसं समाजात वेश्या असणं हे सुद्धा माणसाच्या मानवी जगातल्या बलात्काराचंच प्रतीक आहे. बलात्कारी वृत्ती आहे म्हणून वेश्या उपलब्ध आहे तिथं. पुरुषाची वृत्ती बलात्कारी आहे आणि स्त्रियांची वृत्ती बलात्कार करून घेण्याची आहे म्हणून वेश्या आहेत. समाज सांगतो एका जोडीदाराबरोबर राहा, आयुष्यभर लैंगिक संबंध त्याच्याशी करा. लैंगिक संबंध नावाची गोष्ट विशेष काही नसते. तिचे उगीचचे फालतूचे जे बलात्कारी रोमांच तुम्ही तयार करून ठेवलेत, त्या रोमांचांमधनं बाहेर या, लफड्यांमधनं बाहेर या. एका स्त्री आणि एका मादीशी, एका नराशी संबंधित राहा, एक मादी आणि नर, आणि तेवढ्यावर निष्ठावान राहा. प्रेम हा शब्द या समाजाने जन्माला घातला, श्रद्धा जन्माला घातली, माया जन्माला घातली, निष्ठा जन्माला घातली, प्रतारणा नावाचा शब्द तयार केला, व्यभिचार नावाचा शब्द तयार केला. प्रतारणा, व्यभिचार, बदफैलीपणा हे नीच शब्द ठरवले. चांगले शब्द निष्ठा, प्रेम वगैरे शिकवले, सांगितले की हे चांगले शब्द आहेत आणि असंच वागायचं असतं. का नाही वागत? आणि मग वेश्या लागतात यांना. आणि खूप विधान, अतिशय विकृत, घाणेरडं, गुघाण विधान तयार केलं जातं. वेश्या आहेत म्हणून समाजात बलात्कार कमी होतात. तुमच्या औशीचा खो तुमच्या. हे बलात्काराचं उत्तर वेश्या आहेत. तिनं एका दिवसाला 10-10, 15-15, 20-20 लोक चढवून घ्यायचे म्हणजे तुमचे बलात्कार रोखले जाणार. आणि हे परत येऊन बाहेर समाजामध्ये हेच बदफैली लोक निष्ठावान असल्याचं, चारित्र्यवान असल्याचं. तुम्हाला सापडलेत का पुरुष की मी जातोच बुवा पुरुष वेश्यांकडं? वेश्यांच्या गर्दीच्या गर्दी असते वेश्यांच्या वस्त्यांमध्ये. पुरुष आपले चढत आहेत जिने इमारतींचे आणि पुन्हा बाहेर येऊन ते लग्न बिग्न करतात. मला आश्चर्य वाटतं. म्हणजे एक स्त्री असताना स्वतःच्या आयुष्यात अनेक स्त्रियांमध्ये जाऊन काय अनुभव होणार आहे तो, किंवा एक पुरुष असताना एक आयुष्यात ती स्त्री दुसऱ्या पुरुषांमध्ये जाऊन काय अनुभव होणार आहे. ते एवढीशी माप आहेत त्या लिंग अवयवांची, तेवढ्याशा अवयवांसाठी किती मोठा घाणेरडा विकृत पसारा. आणि मग बलात्कार करायचे असतील तर करा बरं का, व्यसनकडे जायचं असेल तर जा बरं का, लाईनी मारायचे असतील तर मारा बरं का, पण मग समाज घाण आहे असं म्हणू नका. कारण समाज घाण हे पुन्हा समाजच बोलतोय. ते जे मगाशी म्हणालो या आंदोलनं वगैरे करतात हे लोक बलात्काराच्या विरोधात, आणि फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. कोण लोक आहे ते? यांच्या मेंदूतली स्त्री गेली आहे, यांच्या मेंदूतला पुरुष गेला आहे, यांच्या मेंदूतली प्रच्छन्न लैंगिकता गेली आहे. यातले कित्येक लोक व्यसनकडे जात असणार, लाईनी मारत असणार. आपल्या बायकोपेक्षा ती बायको बरी, ती स्त्री देखणी, आपल्या नवऱ्यापेक्षा तो कसा मस्त तगडा आहे. तुमच्या संस्कारांची तपासणी करून घ्या ना एकदा. ते विकृत आणि घाणेरडेच आहेत असं नाही लक्षात येत का तुमच्या? आणि समाजानं सांगितलं ना, सुसंस्कार करा, आदर्श संस्कार करा. ते आदर्श संस्कार, सुसंस्कार गेले कुठं? तुमचे मेंदू इतके सडेल काय आहेत? आणि तुम्ही दोन चेहऱ्याचे का आहात? आता मी बोलतोय तेव्हा एक चेहरा असणार आणि मेंदूत मात्र तेच, ही पटवू का ती पटवू, तो पटवू की ती पटवू, तो पटवू, याच्यापेक्षा हा बरा, राजन खानपेक्षा सलमान खान बरा, असलं चालू असणार ना. सलमान खानपेक्षा शाहरुख खान बरा, शाहरुख खानपेक्षा आमिर खान बरा. आणि ते जाऊ दे, ते मुसलमानाचे आपला अक्षय कुमार आणि अजय देवगण, मस्त चालू आहे. मी चित्रपट सृष्टीत वावरतो. पालापाचोळ्यासारख्या स्त्रिया झोपताना पाहिल्यात राजकारणात आणि समाजकारणात, आपल्या चित्रपट सृष्टीत. आणि पुन्हा झाकपाक. वासनेच्या बाबतीत अतिशय ढोंगी असलेला भारत नावाचा नकाशा आहे. इथं संस्कार नीट नाहीत. संस्कार, मूळ चांगले संस्कार आहेत ना, ते कुठल्या तरी कोरोनाच्या बुडात कोंबून ठेवून हे जे जगतायत ना, आणि प्रत्येकाला भीती आहे. आया बलात्कार होण्यासाठी जन्माला घालतात, आया मुली जन्माला घालतात. बाप बलात्कारी वृत्तीचेच आहेत. बलात्कार प्रत्यक्षात करोत न करोत, बलात्कार करणाऱ्यांची संख्या अफाटच आहे. मिनिटाला 3 लोक. आणि देशातले सगळेचे सगळे पुरुष बलात्कारी नाही आहेत, प्रत्यक्ष बलात्कारी शारीरिक पातळीवर. पण मेंदूनं प्रत्येक पुरुष बलात्कारी जन्माला घातले गेले. संस्कार त्याच्यावरती आहेत. हे गंभीर आहे खूप. मी चिडून जरी बोलत असलो, पण चिडलोयच आहे मी, चिडलोय. मला नाही नाकारायचं ते. पण कधी सुधारणार आहात तुम्ही लोक? तुम्ही या दडपणात किती जगणार आहात?
हे बलात्कार करणारे जे बाप आहेत ना, त्यांना जेव्हा स्वतःच्या पोरी होतात किंवा त्यांच्या स्वतःच्या आयात असतात, या बलात्कारी पुरुषांना वाटत नाही आपल्या पोरींवर, बहिणींवर, आयांवर बलात्कार व्हावे म्हणून. आया मात्र तशाच वाढत राहतात आणि किती बाप किती सक्षम असला आणि पोरगी किती तगडी तयार केली तरी तगड्या पोरीला बलात्काराची भीती कायम असते. आणि मग ती वेश्यांची वृत्ती आहे, वेश्या असणं समाजात आहे. ते म्हणे बलात्कार होऊ नयेत म्हणून वेश्या असल्या पाहिजेत. स्त्रिया आहेत ना त्या, माणूस आहेत ना त्या. हे योग्य आहे का? दिवसाला 10-10, 12-12, 13-13, 20-20, 50-50 पुरुष अंगावर चढवून घेणार आणि तेही तारुण्य असं. पण जसं तिचं वय उतरेल तसतसे तिच्या अंगावरचे पुरुषही उतरायला लागतात, संख्या कमी व्हायला लागते. इकडं संजय दत्त सारखी ती घाण वृत्ती आहे जी कौतुकानं सांगते मी एवढ्या स्त्रिया. त्याची पोरगी देईल का तो? त्याला पोरी येतात का? त्या पोरी करतील का विक्रम? 150 पुरुष, 400 पुरुष आवडेल कायला? आणि काय खुल्या दिलासा माणूस आहे हे. समाज घाण सडवलं, ज्यांच्या बाया सडवल्या असतील त्यांचं काय आहे? आणि पुन्हा हा बेवडा निघाला आणि कौतुक करता तुम्ही आणि जळत राहायचं. काय ना संजय दत्तचं नशीब, त्याच्या लिंगावर तिळ असणार म्हणे. तिळावर चालतं आपले. किती तिळ आहेत कुठं, आणि त्याच्यावर मग तेवढ्या स्त्रिया तेवढे पुरुष. कोणीतरी मला म्हणाला भविष्यावर ज्योतिषावर व्हिडिओ करा सर. मला मी विचार करत होतो तेव्हा ज्योतिषात 2च मुद्दे, भविष्याचे 2च भारतीय माणसांना उत्सुकतेचे मुद्दे आहेत. माझा हात बघा आणि किती बायका लिहिल्यात माझ्या हातावर बघा, आणि पैसा किती आहे बघा. आणि पैसा पुन्हा बायांना गंडवण्यासाठीच आहे. पैसा ना बाया पटवण्यासाठीच वापरायचा पुन्हा. ही भारतीय पुरुषांची लैंगिक वृत्ती आहे. ती ज्योतिषातही दिसते आणि ज्योतिषी ते सांगत बसतात. स्त्रियांचे रेगा, पुरुषांचे रेगा वगैरे आहेत बरं का भारतात. अतिशय गलिच्छ घाणेरड्या संस्कारांचा देश आहे हा. संस्कार, मानवी संस्कार सगळ्यांना पाठ आहेत, उपलब्ध आहेत. ते बाजूला ठेवून त्याची गुंडाळी करून कोरोनाच्या बुडात कोंबून ठेवून स्वतःच्या विकृत संस्कारांनी जगणारा समाज आहे हा. स्त्रिया पण त्यातच येतात, पुरुषही त्यातच येतात आणि दुहेरी चेहऱ्यानं वावरतात. बलात्कारी जोवर सापडत नाही या देशातला, लफडी करणारी स्त्री पुरुष जोवर सापडत नाही या देशातले, तोवर ते सज्जन म्हणूनच मिरवतात आणि बऱ्याचदा बलात्कारावर भाषणं तेच देतात. नुसत्या बुवांकडे जाऊन आता ते खरात आणि तो कायच घासले तर आसाराम बापून, राम रहीम वगैरे हे नाही आहेत. मी व्हिडिओ केलाच होता, तो पाहिलाही असेल तुम्ही. खरात प्रत्येक घरात. तसा हा कांबळे ना प्रत्येक घरात आहे. ते कांबळे कोण आहे, महाराजा का मांगाचा का, काही चौकशी नका करू. हा नरच आहे आणि हे नर सगळीकडे आहेत. मध्ये पुण्यातला बातम्यांमध्ये काय येणार तर ते मात्र RSS आणि ब्राह्मणांच्या हातात ते यंत्रणा आहेत. त्यामुळे त्या बातम्या कोणाचं फोकस करायचं, खरंच खूप गाजवायचा. पण पुण्यात तो एक भोंदू पुजारी सापडला ब्राह्मणाचा, तो गाजवणार नाही, त्याला कडेला टाकायचं. आणि ते याच्याच आहे अतिरेक्यांबद्दल. लांड्या अतिरेकी सापडला मुसलमान की जे वाजवायचं ना ढोल. आणि बघा हे सगळेच लांडे, सगळे गुप्तहेर बामणांचे सापडले भारतात आणि हिंदूंचे सापडले. तुम्हाला त्या बातम्या तुम्हाला दिसणारच नाही. रोज भांडवल त्याचं नाहीच आहे, सोशल मीडियात पण नाही आणि बातम्यांच्या चॅनेलवरही नाही, पेपरमध्ये पण नाही. ते कुरुलकर बिरुलकर ते नाही. शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. शिवाजी महाराजांबद्दल कुठलाही येडा दुसरं काही बोलला की सुरू सगळे. नाही पानसरे तो बामणाचा नाही ना. बामनं शिवाजीबद्दल काय बोलून घाणेरडे गेली ते नाही करायचं. आणि खूप ते पोंगशेन बिंगशे नावाचे थिल्लर्स आले. तो नितेश राणे त्याला फोकस करायचा, तो पडळकर. तुम्हाला बातमी सांगतो, बारामतीत या पडळकरांनी इतकी हिंदुत्वाची घाण करून नेली आहे. बारामतीत मुसलमान आणि महारांना, मांगांना, दलितांना घरं देत नाहीत आता, धनगरं. एकोप्यानं राहिलेले लोक आहे, खाटीक बिटीक. मस्त हिंदुत्व पोहोचवलंय बारामती सारख्या गावात. त्याच्यावर करीन व्हिडिओ मी. अजितदादांवर बोलायचंच आहे. काय संस्कार आहेत तुमचे? मानवी संस्कार म्हणून खूप आदर्श आहेत, चांगले आहेत. जगताय काय प्रत्यक्ष तुम्ही लोक? अंमल काय आहे?
आणि दुहेरी चेहऱ्यानं काय वावरणार? आतनं सगळे व्यभिचारानं बरबटलेले आणि वर मात्र सज्जनपणाचा आवाज म्हणून ते स्वतःही सुखी नाहीच आहेत त्या, कारण नेणेवेत असतं, आपण फसवतोय असं टोचत असतं. मी मागे म्हणालो ना, नरक वर नसतो, आपल्या डोक्यातच असतो. नरक ही कल्पना आहेच आहे. घाण म्हणजे नरक, छान म्हणजे स्वर्ग, इतकं साधं लक्षात ठेवू. मेंदूत घाणच साठत राहते ना हो. आपण लोकांना गंडवतोय, हे आपल्याला छळत असतं आपल्या नेणेव्यात. त्यालाच नरक म्हणतात आणि सुखी जगू देत नाही. सुंदर निर्मळ मेंदूची माणसे ना सुंदर आतल्यात सुंदर जगत राहतात, स्वच्छ जगत राहतात. ती फार कमी असतात. बहुतेकांच्या मेंदूत नरकच असतो. आपण नरकवासीच आहोत सगळे. आणि मग संधी मिळाली की बलात्कार करणार, संधी मिळाली की वेश्यांकडे जाणार, पुन्हा समर्थन करणार. वेश्या नसतील तर बलात्कार खूप होतील. एकदा वेश्या बंदच करून बघा ना, होऊ द्या ना बलात्कार. तुम्ही आहातच ओरिजिनल. बरं, वेश्या असून सुद्धा बलात्कार कुठं थांबलेत? मिनिटाला 3 बलात्काराचा जर रेशो असेल तुमचा, तर वेश्यांचा तरी काय उपयोग आहे हो? बरं, वयाची अटच नाही. वेश्यांमध्ये थोडी तरी वयाची अट आहे. इकडं तर तुम्ही साले जन्माला आलेल्या पोरीपासून 100व्या वर्षी मरणाऱ्या म्हातारीपर्यंत कुठल्याही वयाची स्त्री खाली घेतात, बळजबरी करताच तिच्यावर. आणि पुन्हा आक्रोश करायला मोकळेच. मोर्चे काढा, रस्ते अडवा. तुम्ही आपण सज्जन आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे लोक असतात हे मोर्चाला बसणारे. ते निर्भया प्रकरणात आम्ही पण होतो. कोण आहे निर्भया माहितीच नव्हतं. नंतर कळलं ती एवढी गाजवली कारण ती ब्राह्मणाची मुलगी होती. आणि ते निर्भया प्रकरणाच्या वेळेसच भारतात 2 बलात्कार होतच होते आणखी. आणि त्या दिवसात तर ढिगाणं झाले आणि वर्षात तर ढिगाणं झाले. पुढे एवढी मोठी आंदोलन ते मेणबत्त्यान वगैरे काही नाही. गंमत अशी आहे, बलात्कारी समाज बलात्काराच्याच विरोधात बलात्कार मोर्चे काढतो मेणबत्त्या घेऊन, रस्त्यावर बसतो. असं चित्र आहे घाणेरडं. तुमचे मेंदू एकदा तपासून बघा. माझं बोलणं बडकच वाटण्याची शक्यता आहे. याचं खरं कारण तुम्ही इथंही दुहेरीपणा करायला येणार, मला सांगायला येणार नाही नाही आम्ही असं नाही. अरे तुम्ही तसे जा, तुमचं मानसशास्त्र सांगतं. मिनिटाला 3 बलात्कार वेश्या नसतेच इथं. तुमची काय वयाची 80 वर्षाची म्हातारी आई असेल ना, तिला रात्री एकटीला बाहेर पाठवून बघा तुम्ही जर मला खोटं ठरवणार असाल तर. तुमच्यात हिंमत असेल ना तर रात्री 1 वाजता तुमची आई रस्त्यावर सोडून द्या. तिला म्हणावं ये जरा 2-4 किलोमीटर फिरून रात्री 1 वाजता. आहे काय? आणि शहरात काय खेड्यात काय कुठेही, मुंबईत सुद्धा ते खूप ते भंपक पुढारी सांगतात मुंबई फार सुरक्षित शहर आहे, मुंबईत बलात्कार होत नाही. रांटीच्या नो, तुम्ही सांगणार मुंबईत सुरक्षित आहे? आणि इथं मग पुढचा प्रश्न येतो कायदा सुव्यवस्था. त्याची व्यवस्था करून ठेवली ना आपण. हे पोलीस कुठं चांगले आहेत? पोलीस सगळं वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी आहेत. सगळे पोलीस तसे नसतात, ते वाईट नसतात. जेवढे पोलीस त्यांना बुडावर लाथा घालून टाका, एकदाच अख्खं पोलीस खातं वाईट करून टाका. पुन्हा न्यायव्यवस्थेचं काय झालंय? तिचं झालंय सगळं ब्राह्मणीकरण. न्यायालयात न्यायाधीश नेमतानाच भ्रष्टाचार आहेत. पोलिसात पोलीस भरती होतानाच भ्रष्टाचार आहेत. पोलीस कायदे पाळतात का? नाही पाळत. न्यायालय कायदे पाळतात का? नाही पाळत. ते भ्रष्टाचारच करतात. हे या देशाचं वास्तव आहे, ते तुम्हालाही पाठ आहे. न्यायाधीश ज्या पद्धतीचं बोलतात, कुठला तरी एक न्यायाधीश सुप्रीम कोर्टात का कुठल्या तरी कोर्टात म्हणाला, नाडीला हात घालणं, लिंग योनीवर ठेवणं म्हणजे बलात्कार असू शकत नाही. असले न्यायाधीश आहेत तुमच्याकडं. काय शिक्षण घेतली, कुठलं संविधान, कुठली कायद्याची पुस्तकं, कुठल्या कायद्याच्या पुस्तकात लिहिलंय न्यायाधीशांनी असली बडबड करू नये ही बंधनं असून काही बडबड करतात ते लोक. त्या बंगालच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यांची मतं कापली गेली ती सुप्रीम कोर्टात गेली, तर सुप्रीम कोर्ट नीचपणे म्हणालं की एकदा मला मतदान नाही केलं तर काही बिघडणार आहे का? असले जर न्यायाधीश बसलेले असणार आणि तुम्ही त्याचं कौतुक करणार असाल आणि हिंदुत्वाच्या घाणीत माखून त्या न्यायाधीशाचं कौतुक करणार असाल तर तुम्ही नीच आहे. तुमच्याकडे बलात्कार होण्याचीच तुमची लायकी आहे ना. तुमचे न्यायाधीश घाण, तुमचे पोलीस घाण आणि तुमचा समाज घाण, संस्कार घाण. तुमच्या शाळांमध्ये हे शिकवलं जातं, तुमच्या घरांमध्ये बलात्कार शिकवलं. स्त्री पुरुष भेद ते तुमच्याकडे रेतसर शिकवले जातात. त्यातनं बलात्कार तयार होतात. बलात्कारी वृत्ती तुमच्या घरातच तयार केली जाते आणि तुमचे आईबाप तुमच्यावर ते संस्कार करतात. आणि विशेषतः आई, बापाची व्याख्या पावसाची करते. शुक्रजंतूंचा पाऊस पाडणारी व्यक्ती आई भूमी आहे. त्या भूमीत बाळ उगवतात. 90% संस्कार आई करते बाळांवर. 10% हा सोंड्या असतोच कडेला. तो काय ते कडेकडेनं संसार चालवणार माणूस. म्हणजे गडबड अशी दिसते की बलात्कार करून घ्यायला शिकवते ती आई, शिकवते काय?
पोराला बलात्कार करायला शिकवते ती आई शिकवते का काय? की आपल्या आईचे संस्कार एकदा तपासून पाहिलेत ना स्त्री पुरुष भेदातले? पाहिजेत ते फार आवश्यक आहे. आपले जे आदर्शाचे मानवीपणाचे मूलभूत संस्कार आहेत ना ते जिवंत केले पाहिजेत आणि ते बाईमध्ये जास्ती रुजवले पाहिजेत. बाईला बाईबद्दल आदर वाटला पाहिजे, पण बाईला बाईपणाचं कौतुक वाटलं पाहिजे, सन्मान वाटला पाहिजे आणि तिनं तो विकाव केला नाही पाहिजे. मेकअप करून तिच्यापेक्षा ती बाई म्हणून माणूस म्हणून काय उभी राहते आणि एकदाही बलात्कार नाही होणार अशी व्यवस्था काही करते का? तसले संस्कार तिला जमतात का हे शोधलं पाहिजे. ते संस्कार समाजात आहेत, तिच्यात आहेत का? प्रत्येक स्त्रीमध्ये, भारतातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये. तिकडं जावं लागेल आपल्याला. तिला या स्त्रीपणातनं बाहेरच काढावं लागेल. तू ह्युमन हो, तू माणूस हो आणि तुझ्या होणाऱ्या पिल्लांना तू माणूस कर. बलात्काराची भीती तू काढून टाक. मृत्यूची भीती राहणार सगळ्यांना, पण ही जी बलात्कार करण्याची किंवा बलात्कार करून घेण्याची भीती आहे ना, होण्याची भीती आहे ना, यातनं जर कोणी बाहेर काढू शकत असेल या देशातल्या समाजाला, त्यात मुख्य वाटा स्त्रियांचा आहे. स्त्रियाच पुरुष जन्माला घालतात आणि स्त्रियाच पोरी जन्माला घालतात. तर स्त्रियांनी ठरवलं पाहिजे की पुरुष काय वागला पाहिजे माणूस म्हणून आणि स्त्री काय वागली पाहिजे माणूस म्हणून. आपल्या आयांचे संस्कार बदलण्याची गरज आहे. फार कळवळून वाटतं मला, खूप कळवळून. मी चिडून जरी बोललो असलो, प्रत्यक्ष चिडलेलं नाही, दुरुस्ती व्हावी असं वाटतं. त्या पोरीचा व्हिडिओ पाहिला मी, ज्या निरागसपणे त्या कांबळ्याचा हात धरून ती गेली ना, सहन होत नाही. आपण बदलायला पाहिजे, आपल्या आया बदलायला पाहिजे, आपल्या आया माणूस केल्या पाहिजे. जात धर्म देव लिंग प्रदेश भाषा अमुक अमुक भेद तमुक तमुक भेद या सगळ्या भेदातनं काल्पनिक जगण्यातनं आपली आई बाहेर काढली पाहिजे. तिला विज्ञाननिष्ठ केली पाहिजे, तिला मानवी उदात्त केली पाहिजे, मानवी उन्नत केली पाहिजे. तिची कर्मकांड बंद केली पाहिजे, तिच्या मेकअपचं सामान बंद केलं पाहिजे, त्याचं दिखावटी सजावटी बंद केलं पाहिजे. तिनं रगडून जशी आहे तसं राहिलं पाहिजे. तिच्या अंगाला घामाचा वास आला पाहिजे. ते नैसर्गिक आहे, कष्टकरी आहे ती. तर बाईनं बाई म्हणूनच माणूस म्हणून जगलं पाहिजे. तिच्या अंगातलं हे देव दानव वगैरे सगळं घालवलं पाहिजे आणि ती मोकळी वावरली पाहिजे. तर ती पुरुषांना तयार करू शकेल की तुम्ही बलात्कार करायचं नाही म्हणून, आणि स्त्रियांना तयार करू शकेल की बलात्कार होऊ द्यायचा नाही म्हणून. बलात्कार हा शब्द या समाजातनं गेला पाहिजे. त्याच्यासाठी वासनांचं जे जे विकृत चालू आहे ना समाजात, ते घालवलं पाहिजे. त्यात वेश्या पण येतात, लाईनी मारणं पण येतं, लाईनी मारून घेणं पण येतं, त्या मेकअपच्या साजावटी येतं, आपलं प्रदर्शन मांडणं बंद करता येतं, असं खूप आहे. समाजातले मानवी संस्कार दिले गेले पाहिजेत आईला. केवळ माणूस, सन्माननीय माणूस, आदरणीय माणूस, एकमेकांची किंमत ठेवणारा माणूस आणि एकमेकांच्या योन्यांमध्ये न अडकलेला माणूस. योनी केंद्री जी समाज व्यवस्था आहे ना, पुरुषही स्त्री योनी केंद्री आहेत आणि स्वतः स्त्रियाही स्त्री योनी केंद्रीच आहे. सगळा योनीत बसूनच विचार चालू आहे या जगाचा, वासनांचा, या देशाचा. योनीमधून स्त्रियांना आणि पुरुषांना बाहेर आणावं लागेल. योनी केंद्री जगण्यापासून बाहेर आणून मेंदू केंद्री जगणं, सच्छील मेंदू केंद्री जगणं, नैतिक मेंदू केंद्री जगणं, आदर्श मेंदू केंद्री जगणं, सुखी मेंदू केंद्री जगणं, समाधानी मेंदू केंद्री जगणं. एक छोटा विचार करून बघावं. मिनिटाला 3 बलात्कार. ज्या घरात बलात्कार होतात, जिथं उघड होतात ते घर काय उद्ध्वस्त होतं, ती स्त्री काय उद्ध्वस्त होते. बलात्कार आवडणाऱ्या स्त्रिया असू शकतात, ती विकृतीच आहे लैंगिक परत, पण सगळ्या स्त्रिया तशा नसतात. या बाया काय जगत राहतील आणि बायांना कळत नाही का या बलात्कार होणाऱ्या स्त्रियांचं आयुष्य काय, मेंदू काय उद्ध्वस्त होत असेल. जगण्याचा विचार करू जरा. ते वाईट आहे आणि नुसती ती मुलगी नव्हे, 80 वर्षाच्या म्हातारीवरही आपल्याकडे बलात्कार होतो. दवाखान्यांमध्ये ते पेशंट म्हणून गेलेल्या स्त्रियांना लैंगिक हाताळलं जातं, बलात्कार होतात. खूप उदाहरणं आहेत. विकृती पण आहे. मध्येच तो कुठला तरी आमदार का खासदार रस्त्यावर बाईला वाकडी करून भर रस्त्यात हायवेला त्याचं चालू होतं. त्यांचं काय करणार.
ते राम रहीम आणि ते कोण कोण आहेत पॅरोलवर सुटणारे, ते BJPचे खासदार आणि आमदार आणि नगरसेवक आणि नगराध्यक्ष वगैरे, अर्थात सगळेच ते लैंगिकतेला पुन्हा पक्ष नसतो हे बोलायला पाहिजे. बलात्काराला पुन्हा पक्ष नसतो. ते BJPवाले सापडत आहेत, त्यांना तेवढंच शिकवलेलं असतं. ते सुसंस्कारित आहेत ना, त्यामुळे त्यांना वाटतं आपला अधिकारच आहे सगळं घाणेरडं वागण्याचा. पण हे सगळ्या पक्षात आहेत, सगळ्या पक्षात आहेत. आणि मला तर स्वतःला पक्षांच्या खूप खाजगी नेतृत्वांचं पण माहिती आहे. खूप खूप नेते माहिती आहे. हे असेच होते रंडीबाज. आणि बाया पण पाहिल्यात मी त्या अर्थाच्या. पत्रकार म्हणून खूप खोल वावरले मी. पक्षाला नसतो बरं का लैंगिकतेला, ते एक महत्त्वाचं आहे. ते एकूणच संस्कार प्रक्रियेचा नीट नव्याने विचार करणं. संस्कार प्रक्रिया कशी वाढवता येईल, कुटुंबांमध्ये कशी वाढवता येईल, शाळांमध्ये कशी वाढवता येईल, समाजामध्ये कशी वाढवता येईल, राजकारणात, समाजकारणात, बाजारात, अर्थव्यवहारात, सगळीकडं लैंगिकतेचं, समानतेचं काय करणार. लैंगिक समानता, लैंगिक सन्मान एकमेकांचा आणि बुभुक्षितपणा, भुकेलेपणा संपवणं, लैंगिक भुकेलेपणा, या बाजूनं जावं लागेल. भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. इथं लैंगिकता फार उफाळूनच असते. भर उन्हाळ्यात सुद्धा यांची लैंगिकता उफाळते. अंग विरघळते तरी लैंगिकता उफाळते. या लैंगिकतेचं काही नियंत्रण करणं, तिला एक सरळ मार्गाला आणणं. आणि हे मी माझं स्वतःच नाही सांगत, समाजानं स्वतः सांगितलं असं जागा म्हणून. त्यातलं मी फक्त एक विचार पुढे नेतो आहे. तुम्ही माझ्यावर मी फारच विचारवंत आहे वगैरे, विचारवंत नाही. या समाजानंच मला घडवलं आणि समाजानंच हे विचार शिकवले. आणि त्या विचारातले उचलूनच काही सांगायचं आहे. थोडं चिडलेलो आहे, चीड येतेच. तुम्हाला येत असणार ती, मी व्यक्त करतो. मला ते ढोंगी चेहऱ्यांनी नाही बोलता येत, दुर्दैव आहे ते, माझं वाईट आहे ते. मी कुठेही गेलो की थेट बोलतो आणि एकटा पडतो. आणि काही वाईट नाही वाटत आहे. असल्या घाणीला बरोबर घेऊन जगण्यापेक्षा एकटं एकटं जगलेलं फार सुंदर असं मला वाटतं. आपले संस्कार बदलले पाहिजेत. लैंगिक संस्कार तर 100% बदलले पाहिजेत. आणि चांगले संस्कार जे समाजानं शिकवलेत ते अंमलात आणण्याचा कठोर मार्ग शोधला पाहिजे. कोणाला काही बोलावंसं वाटलं तर कमेंटमध्ये बोला, नाहीतर मी भेटत हिंडतच असतो. याच्यावर कामही करतो. अक्षरमानव नावाची संघटना चालवतो मी, याच्यात हे काम करतोच. तशा पद्धतीच्या शाळा काढायचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीच्या कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न करतो. मानवी संस्कार बदलले पाहिजेत. मला प्रत्येक घरातली आई बदलायची आहे, तिला माणूस करायचे आणि तिच्यावरचे संस्कार मानवी करायचे, फार आदर्श मानवी करायचे. वैज्ञानिक करायचे म्हटले की लोक आपल्याकडे घाबरतात एकदम. पण तिला एवढं खरं आहे, बाईला देव, धर्म, जाती, कर्मकांड यातनं बाहेर आणली तरी खूप मोठं काम होईल 50%. आणि उरलेलं काम विज्ञान करेल. तिला माणूस केलं पाहिजे आणि बलात्कार नाही होणार याची व्यवस्था केली पाहिजे. बलात्काराच्या रोजच्या घटनांवर नुसतं बुडं आपटून चर्चा करण्यापेक्षा आणि पुढं काय घडणार आहे काय कळत नाही आणि घाबरून जाण्यापेक्षा आपण इलाज काय करू शकतो इकडं विचार सुरू करा. आणि ते मी एकटा काय करणार असा नका ना विचार करू. हे तुम्ही एकटे नाही आहात, एकटे की म्हणून करा ना दुकटे तिकटे चौकटे, सगळे गोळा होतील ना. तुम्ही सुरुवात तर करा स्वतःपासून. आणि ते काही बोलतात म्हणून मला एकटं पाडायचा प्रयत्न करू नका, तुमच्याच भल्यासाठी चाललंय. कारण पोरी जन्माला येत राहणार आहेत, पोरं जन्माला येत राहणार आहेत. ती बलात्कारी जन्माला येत राहणार का, बलात्कार करून घेणारी जन्माला येत राहणार का, याचा एकदा विचार करणं कधीतरी हे थांबवलंच पाहिजे. आणि समाजाने जे नैतिकतेचे आदर्श संस्कार दिलेत ना, ते एकदा कधीतरी अंमलात आणलेच पाहिजेत. अशा बाजूने विचार करा ना. आणि जमलं तर या अक्षरमानवच्या बरोबर. अक्षरमानव त्या अर्थाची संघटना नाही, हे कुटुंब आहे, मानवी जागतिक कुटुंब आहे. आम्ही तसा विचार करतो तर आपण सगळे तसे होऊ ना. धन्यवाद.